आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव व परिसरातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा कर्नाटक सरकारच्या जाचक अटींमुळे अचानक खंडित करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. दूधगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्याच्या कारणावरून कर्नाटक वीज मंडळाने नदीकाठच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे आधीच पावसाने दडी मारल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी मोठे संकट उभे राहिले होते. जून महिना अर्धा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी नदीतील उपलब्ध पाण्यावर अवलंबून राहून सिंचन सुरू ठेवले होते. मात्र वीज पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक शेतातील पिके वाळण्याच्या मार्गावर आली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. या गंभीर प्रश्नांची दखल घेत निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील आणि शेतकरी संघटनेचे नेते सुनील पाटील यांनी तात्काळ कर्नाटक वीज मंडळाच्या कार्यालयात धाव घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सदलगा, चिकोडी व बेळगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्यांची तीव्रता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. चर्चेदरम्यान इस्कॉनचे अधिकारी संतना प्रेयर यांच्याशी काही काळ वादावादी झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र शेतकऱ्यांचे हित सर्वप्रथम असून शेतकरी जगला तरच देश जगेल ही भूमिका ठामपणे मांडत दोन्ही नेत्यांनी प्रशासनावर सकारात्मक दबाव निर्माण केला. अखेर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत नदीकाठच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजपासून सकाळी व रात्रीच्या वेळेत शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच योग्य वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा नेते उत्तम पाटील, शेतकरी संघटनेचे नेते सुनील पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाचे परिसरातील शेतकऱ्यांकडून स्वागत होत असून त्यांच्या कार्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे. शेतकरी नेते तात्यासाहेब बसवनावर म्हणाले, नदीकाठच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक होता. आधीच पावसाअभावी शेतकरी अडचणीत असताना वीज खंडित केल्याने पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला. ही समाधानाची बाब आहे. भविष्यात शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी असे सांगितले. प्रगतशील शेतकरी अभिनंदन फिरगणावर म्हणाले, वीज पुरवठा पुन्हा सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असून वीज नसल्यास सिंचन करणे अशक्य झाले असते. नेते उत्तम पाटील व सुनील पाटील आणि शेतकऱ्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला. शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी अशाच प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा हा लढा असून भविष्यातही शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास त्या विरोधात आवाज उठवण्यात येईल अशीच भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात शेतकरी नेते सुनील पाटील नांगरे, नैनेश पाटील, रमेश पाटील मालगावे, संदीप चौगले, तात्यासाहेब बसवनावर, आदिनाथ जंगटे, शीतल गोरवाडे, प्रकाश मालगावे, अभिनंदन फिरगणावर, शीतल सोबाने, अमित माळी, राजकोंडा पाटील, बाहुबली हावले, ऋतुराज पाटील, बाबू पाटील, अनिल चौगले, उदय पवार, जितेंद्र अमनावर, चंद्रकांत बसवनावर, शिवाजी माळगे, विनोद जंगटे, अक्षय फिरगणावर, कोंड्याप्पा ऐदमाळे, पोपट फिरगणावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ನಮಸ್ಕಾರ. ನಾವು ಅಭಿಮಾನಿ शेतकरी ಸಂಘಟನಾ ಬೋರ್ಗಾಂವ್ ವತಿಯಿಂದ ಒಂದೆರಡು ಶಬ್ದ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ರೀ. ಬೋರ್ಗಾಂವ್ दूधगंगा ನದಿ ಕನೆಕ್ಷನ್ शेतकरी ಯಾನ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಚರ್ಚೆ ಇಲ್ಲದ ಏನಿಲ್ಲದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ 4 ದಿವಸ ಆಯ್ತು ಲೈಟ್ ತೆಗೆದೈತಿ ಅಂತ शेतकರಿಗೆ ಏನು ಸೂಚನಾ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಅಚಾನಕ್ ಲೈಟ್ಗಳೆಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡಿದ. ಇದ್ರಮೂಳೆ ಭಾಳ शेतकರಿಗಳಿಗೆ ಸಂಕಟ ಆಗೈತಿ. ಯಾರು ಲಾವಣಿ ಮಾಡ್ಕತ್ತೀರಿ, ಯಾರು ರೂಪ್ ಹಚ್ಚಿದಾರ, ಯಾರು ಲಾಗುಡಿಗಳು ಒಗ್ದಾರ, ಅದ್ರ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ದರಗಳು ಈ ನಮೂನೆ ಮಾಡಿಸಿದವು ಅಂದ್ರೆ ಬಿ ಎಲ್ಲ शेतकರಿಗೆ ಏನು ಚರ್ಚೆ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ದನ ಲೈಟ್ಗಳು ಎಲ್ಲ ಅಚಾನಕ್ ಬಂದಾಗಿದ್ದು. 4 ದಿವಸ ಸಲಗ ಹೊಳಿಗೆ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ. ಇಂದು ನಾವು ಸುನಿಲ್ ಅನ್ನಗಳು ನಿನ್ನ ನಮ್ಮನ್ನ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕರೆದು ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊಂಡ ಇಂದು KBಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ಗಳಿಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಅವ್ರ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗದಾಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಲೈಟ್ಗಳು ನಿನ್ನ ರಾತ್ರಿ ಅಂದು ಚಾಲು ಇದ್ದವು. ನೀವು ನಮ್ದು ಯಾಕೆ ಸಾಹೇಬ್ರ ಲೈಟ್ಗಳು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನೀವ್ರ? ಅಲ್ಲಿ 8 ತಾಸು ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಲೈಟ್ ಚಾಲು ಇದ್ದವು. ನಮ್ಮ शेतकरी ನಮ್ದು ಅವ್ರದ ಯಾಕೆ ನೀವು ಬೇರೆ ಮಾಡ್ತೀರಿ? ಎಲ್ಲ शेतकरी ನೀವು ಬಂದು ಎಲ್ಲ ಚೌಕಶಿ ಮಾಡ್ರಿ. ಹಿಂಗೆಲ್ಲ ಮಾತಾಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಂದು ಅಲ್ಲಿ ಸಾಹೇಬ್ಗಳು ಹತ್ಯಾಕ ಕೂತ್ ಸುನಿಲ್ ಅನ್ನಗಳಿಂದ 11 ಗಂಟೆಗೆ ಲೈಟ್ಗಳು ಚಾಲು ಮಾಡಿದಾರ. ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಪೈಲ ಹೆಂಗೆ 7 ತಾಸು ಲೈಟ್ ಇತ್ತಂಗೆ ನೀವು ಲೈಟ್ಗಳು ಬಿಡಬೇಕಾತ ಎಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ರು ಫೋನ್ ಮ್ಯಾಗ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಂದು ಲೈಟ್ ಚಾಲು ಮಾಡಿದಾರ. ಇದು ಅಲ್ದ
ಯಾನ್ ಬಿ ಇಂಥವು ಸಂಕಟ ಬಂದ್ರ ಸುನಿಲ್ ಅನ್ನಗೋಳ್ ಆಗಲಿ, ರಮೇಶ್ ಮಾಲಗಾವ್ ಆಗಲಿ, ತಾತು ಬಸನ್ ಸಾಹೇಬ್ರ ಆಗಲ್ರಿ, शेतकरी ಸಂಘಟನಾ ಬೋರ್ಗಾಂವ್ದವ್ರು ಒಟ್ಟು ಎಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಬಿದ್ದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ನಡೆದೈತಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವ್ರು ಇದು ಮಾಡ್ಕೋ, ನಾವ್ರು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹಿಂಗ ಮಾಡ್ಕೋತ ಹೊಂಟಿದವು. ನಮಗೆಲ್ಲರೂ ಸಾಥ್ ಕೊಡ್ರಿ, ಮತ್ತಿಟ್ಟು ಚಲೋ ಮಾಡೋನು ಅಟ್ಟಿಟ್ಟು ಹೇಳಿ ನಮ್ಮ 4 ಮಾಸ್ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. नमस्कार, मी तात्यासाहेब बसवण्णवर. आता या सर्वसाधारण आता कमीत कमी 7-8 वर्ष झाले आमचे सुनीलअण्णा पाटील आणि रमेश मालगावे यांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी या बोरगाव गावात 6-700 सिलेंडर तरी वाटप केलेले आहेत. आणि ह्याच्याबरोबरच हे गावचं हिताचं कार्य सोडून त्यांनी शेतकरी संघटने ऊसाबद्दल म्हणा, पाण्याबद्दल म्हणा आणि करंटबद्दल म्हणा, सगळ्या विषयाला आमच्या सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही धडपडवतो आहोत. आणि आजच हे 12-13 सिलेंडर मी वाटप केलेलं आहे. ह्याच्या पाठीमागं आज 4 दिवस इथं आपलं नदीत पाणी आहे, परंतु करंट काढले ते पण इथं करंट काढल्यामुळं कोणी ऊसाचं रोप लावलेलं आहे, कोणी कांड्या चढवलेला आहे. या उन्हाळ्यातल्या दिवसात माड रानाचं सगळं ऊस वाळून चालल्यात. ह्याचं 4 दिवस झालं अण्णाने आम्हाला म्हटलं की असं करून चालणार नाही, शेतकरी संघटना तुम्ही असं हे कसं तात्कालिक मिटिंग बोलवलं. आणि आज सकाळी आम्ही सर्वजण इलेक्ट्रिक ऑफिसला गेलं. सुनीलांना त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमचं काय आहे, केव्हा पाणी कमी पडतं तेव्हा बघूया, प्यायचं पाणी कमी पडले की आम्ही जबाबदार आहे तेव्हा बघूया. आता शेतकरी मरायला आहे, ह्याचं काय सांगा. ह्या पद्धतीनं ह्याचं आज जोरात आम्ही त्या इलेक्ट्रिक ऑफिसला धडक दिलं. आणि सुनीलांना व रमेश मालगावे आमचे स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही इलेक्ट्रिक बोर्डाला विनंती करून आज आम्ही दूधगंगेचे लाईट चालू करून सर्व शेतकऱ्यांना पाणी पाजवण्यासाठी आम्ही चालू करून दिलं आहे. याच्यासाठी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना व स्वाभिमान शेतकरी संघटना व आमच्या नेते सुनीलांना आदिनाथ जंगटे यांना सर्वांनी मी आभारी म्हणून माझं 2 संपवतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.